नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, मी ज्या दिवशी बोलतोय ती तारीख आहे 26 फेब्रुवारी 2026. हे एवढ्यासाठी सांगतोय की आजच, म्हणजे हा व्हिडिओ तुम्ही कधी बघाल, उद्या बघाल, परवा बघाल, तारखा बदललेल्या असतात, पण मी बोलतोय ती 26 तारीख आहे. आणि आजपासूनच राज्यसभेच्या ज्या 7 जागा निवडल्या जाणार आहेत त्याच्यासाठी अर्ज भरण्याची सुरुवात आजपासून होणार असंही आहे. आणि सध्या तुम्हाला माहिती आहे की महाराष्ट्रात विधानसभा चालू असली तरी त्यापेक्षाही मोठं राजकारण जर खेळलं जात असेल तर ते राज्यसभेच्या 7 जागांवर कोण कोण निवडून जाणार, ती निवडणूक बिनविरोध होणार का, त्यामध्ये कोण कोणावर कुरघोडी करेल. एक गोष्ट साफ आहे की या 7 पैकी 6 जागा या निर्वेदपणे सत्तेत बसलेल्या महाविकास आघाडीला मिळणार याविषयी कोणाचंही दुमत नाही. अगदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापासून त्यांच्या विरोधात असलेलं काँग्रेस, उबाठा शिवसेना किंवा राष्ट्रवादी शरद पवार गट आणि त्यांच्या विरोधातले सगळे पत्रकार विश्लेषक, भाजपच्या विरोधातले, या कोणाचंही दुमत नाहीये की 7 पैकी 6 जागा अगदी आरामात घरी बसून सुद्धा महायुतीच्या पक्षांना मिळणार आहेत. कारण त्यासाठी गणित मांडली जातात, आकडे परत परत दाखवले जातात. गेल्या 7-8 दिवसामध्ये महाराष्ट्र विधानसभेच्या आमदारांचं संख्याबळ हे इतका वेळ दाखवलं गेलंय की पहिली दुसरीतल्या मुलांना सुद्धा विधानसभेच्या सभागृहामध्ये कुठच्या पक्षाचे किती आमदार आहेत हे तोंडपाठ झालेलं असेल. आणि त्यामुळे त्यातून अगदी आरामात महायुतीचे 6 खासदार राज्यसभेवर निवडून जाणार. त्यामध्ये एक शिंदेचा, एक अजितदादा गटाचा आणि 4 भाजपचे, आणि बहुधा त्यामध्ये एक भाजप पाठिंबा दिलेले रामदास आठवले. इथपर्यंत सगळं कोणाचंही दुमत नाहीये. सगळी कटकट आहे ती 7व्या जागेसाठी. आणि या 7व्या जागेसाठी जी काही निवडणूक होणार आहे त्यावरून महाविकास आघाडी नावाचा जो काही विरोधी गट आहे त्यामध्ये भयंकर मोठी रणकंदन माजलेलं आहे. आणि या पार्श्वभूमीवर मी 26 तारीखे तुम्हाला एवढ्यासाठी अगत्याने सांगितलं की 26 तारीखला 2 घटना घडल्या ज्यांचा थेट राज्यसभा निवडणुकीशी संबंध नाही, पण जे काय उथल पुथल चालू आहे त्यामध्ये त्या घटनांना महत्व आहे. एक म्हणजे गेले आठवडाभर 8-10 दिवस वारंवार बारामती पुणे, पुणे बारामती असा प्रवास करणारे आणि बारामतीत विश्रांती घेऊन परत परत रुबी हॉल या दवाखान्यात दाखल होणारे शरद पवार हे अखेरीस सगळं गुंडाळून 25 तारीखला काल मुंबईत येऊन पोहोचलेले आहेत. आणि मी ऐकतोय त्याप्रमाणे त्यांनी मुंबईच्या ब्रिज कँडी या इस्पितळामध्ये दाखल करून घेण्यात आलेलं आहे त्यांना. ही एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट सुद्धा पवार कुटुंबाचीच आहे. अजितदादा गटाचे जे आमदार होते त्यांनी यापूर्वीच आपल्या गटाचा नेता विधानसभेतला म्हणून सुनेत्रा वहिनींना निवडलं होतं आणि त्यामुळे त्यांचं 31 जानेवारीला उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी झालेला आहे. आणि आत्ता जे अधिवेशन चालू आहे विधिमंडळाचं त्यामध्ये उपमुख्यमंत्री म्हणून त्या व्यवस्थित सहभागी झालेले आहे. दरम्यान आज अजितदादा गटाच्या राष्ट्रवादी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली आणि त्यामध्ये बिनविरोध सुनेत्रा वहिनी यांना पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा म्हणून निवडण्यात आलं. आणि त्यामुळे विलिनीकरण झालं तर विलिनीकरणानंतर अध्यक्ष कोण असेल या विषयीचा तिढा सुटलेला आहे असं म्हणायला हरकत नाही.
जे कोण विलिनीकरण नावाचं तुणतुण गेले 15-20 दिवस वाजवत होते, त्यांचं यानंतर शंका निरसन व्हायला हरकत नाही. नाहीतर तुम्ही ते रोज तुणतुण ऐकत होता की दोघे एकत्र झाले तर शरद पवार हाच ज्येष्ठ नेता आहे, ते संस्थापक आहेत, त्यामुळे एकत्रित झालेल्या राष्ट्रवादी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षाची निवड वेगळी होऊच शकत नाही, ते नेतृत्व शरद पवारांकडेच जाईल, हे सगळं बोललं जात होतं. पण त्याविषयी चकार शब्द अजितदादा गटाकडून बोलण्यात आला नव्हता आणि त्यांनी विनाविलंब पहिली कार्यकारिणीची बैठक घेतली आणि त्यामध्ये पटेल होणार की तटकरे होणार, तो पाटील असला पाहिजे पटेल नसला पाहिजे, हे पक्षाबाहेरच्या लोकांमधून चाललेला जो काय गदारोळ होता त्याला पूर्ण विराम देण्याचा प्रयत्न केलेला. हे मी सगळं आता एवढ्यासाठी सांगतोय की विषय आहे तो अजितदादा गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे, ज्याला अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे आणि त्या निवडणूक आयोगाचा जो अधिकार आहे त्यानुसार त्यांनी जो काय निर्वाळा दिलेला आहे तो सुप्रीम कोर्टाने स्वीकारलेला सुद्धा आहे. पण सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिलाय त्याला शरद पवार गटाच्या लोकांनी परत एकदा आव्हान दिल्यामुळे तो विषय सुप्रीम कोर्टात पडू नये. पण निवडणुकीच्यासाठी किंवा कुठल्या फॉर ऑल प्रॅक्टिकल पर्पजेस, सर्व व्यवहारासाठी, निवडणुकांच्या सर्व व्यवहारासाठी, राजकारणाच्या सगळ्या व्यवहारासाठी राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच अजितदादा गट अशा रीतीने त्या पक्षाला मान्यता दिलेली आहे. जसं शरद पवारांच्या गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कंसात शरद पवार असं लिहावं लागतं, तसं अजितदादांच्या पक्षाचं नाव वगैरे काहीही कुठेही लिहिताना कंसात अजितदादा गट असं लिहावं लागत नाही. तेव्हा अशा पक्षाच्या अंतर्गत व्यवहारामध्ये त्यांनी कोणाला कुठला पदाधिकारी करावं, कोणाचं सर्वोच्च नेतृत्व असावं, कोणाला उमेदवारी द्यावी, कोणाशी विलिनीकरण करावं, त्यासाठी कोणी कोणी कुठच्या वाटाघाटीमध्ये भाग घ्यावा, हे त्या पक्षाच्या बाहेरच्या लोकांमध्ये प्रचंड उहापोह चालू आहे. बरं, गंमत अशी की अजितदादांचा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ज्या महायुतीमध्ये सहभागी झालेला आहे त्यामध्ये आणखीन दोन महत्वाचे पक्ष आहेत, तो म्हणजे एकनाथ शिंदेची अधिकृत शिवसेना आणि राष्ट्रीय मोठा पक्ष भारतीय जनता पक्ष. हे दोन मित्र पक्ष अजितदादांच्या पक्षाचे असूनही त्या पक्षामध्ये अजितदादांच्या पक्षाच्या ज्या घटना आहेत, घडामोडी आहेत, त्या कशा व्हाव्यात यासाठी कुठलीही चर्चा होत नाही. अजितदादांच्या त्या पक्षाचे त्यांच्या मृत्यूनंतर राष्ट्रीय अध्यक्ष कोण व्हावा, प्रादेशिक अध्यक्ष कोण व्हावा, त्याचा सेक्रेटरी कोण असावा, त्याच्यातर्फे राज्यसभा किंवा विधान परिषदेची निवडणूक कोणी लढवावी, याचा कुठलाही उहापोह त्या पक्षाबरोबरच त्यांच्या मित्र पक्षांमध्ये सुद्धा होत नाही. पण ज्यांनी अजितदादांच्या राजकारणाला शरद पवारांपासून वेगळं झाल्यापासून अखंड अहोरात्र गेली जवळजवळ 2.5 वर्ष कडाडून विरोध केला, अशा सगळ्या पक्षांमध्ये, त्यात काँग्रेस बाजूला ठेवता येईल, पण शिवसेना उभाठा आणि शरद पवार गट राष्ट्रवादी यांच्यामध्ये मात्र अजितदादा गटाचं राजकारण कसं चाललं पाहिजे याविषयी अखंड विमर्श चालू आहे, विचार विमर्श चालू आहे. काय याचं उत्तर नाही. आणि विचारलं, कॉलर पकडून विचारलं तर सांगणार नाही, तो त्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे आणि विलिनीकरण हा विषय संपलेला आहे. मग खाजवून खरूज काढण्याचं कारण काय? खाजवून खरूज काढण्याचं कारण इतकंच आहे की आपल्या पक्षामध्ये दम राहिलेला नाही. शरद पवार थकलेले आहेत, तो पक्ष चालवू शकणार नाहीत आणि सुप्रिया साईंचं नेतृत्व त्यांच्याच पक्षामध्ये शरद पवार गटामध्ये सर्वमान्य होत नाही. ही शरद पवार गटाची सगळ्यात मोठी समस्या आहे आणि म्हणूनच जी गल्लत होते की शरद पवार पहिल्या दिवशी अपघाताच्या सांगतात की हा अपघात आहे, यात घातपात नाही,
आणि त्यांच्याच पक्षाचे नातू असलेले त्यांचे आमदार रोहित पवार मात्र रोज उठून नवनव्या पोलीस स्टेशनला जात आहेत, FIR नोंदवायचा प्रयत्न करतायत. उद्या भाऊ तोरसेकर विरुद्ध सुद्धा रोहित पवारांना FIR दाखल करायचंय, म्हणूनही ते कुठेतरी जातील याविषयी माझ्या मनात शंका नाही. कारण FIR म्हणजे कागदाचा काय तो बाण बनवून इकडे तिकडे फेकावेत, कागदी बाण, त्या प्रकारचं रोहित पवार यांचं वर्तन आहे. आणि अशा पार्श्वभूमीवर जवळजवळ गेले 26-30 दिवस एक चकार इकड तिकडचा शब्द न बोलता ज्या प्रकारे सुनेत्रा वहिनींनी राजकारणात आपण जबाबदारीने राजकारण करणार आहोत याची कृतीतून साक्ष दिली आहे, त्याची मात्र चर्चा सुद्धा होत नाही. कसलाही गाजावाजा होऊ न देता, कुठलीही धक्काबुक्की होऊ न देता अजितदादा गटाच्या सगळ्या आमदारांनी एकमताने सुनेत्रा वहिनी यांची विधिमंडळातल्या गटनेतेपदी निवड केली. त्यांचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला. राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये त्यांनाच राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवडण्यात आलं. आणि चर्चा बिलकुल नाही. चर्चा कोणाची चालू आहे? चर्चा रोहित पवार करतायत. अजितदादांना न्याय जिवंतपणी अजितदादांना न्याय मिळावा म्हणून खुद्द अजितदादा टाहो फोडत होते, तेव्हा रोहित पवार मिठाच्या गुळण्या घेऊन बसलेले होते. आज त्यांना अजितदादांचा फार पुळका आलेला आहे. पण असो, हे जी सुनेत्रा वहिनींनी अत्यंत स्मूथली आपल्या पक्षाची सूत्र आपल्या हाती घेतलेली आहेत, कसलाही गाजावाजा हातपाय आपट न करता केलेला आहे. जाहीररित्या त्याविषयी बोभाटा न करता राजकारणाचा इतका मोठा पल्ला सुनेत्रा वहिनींनी गाठलेला आहे. आणि अशा वेळेला राज्यसभेला शरद पवार परत एकदा उभे राहणार की नाही याविषयी माध्यमातून मोठा गदारोळ चालू आहे. तिकडे संजय राऊत हट्ट धरून बसलेत की शरद पवारांनी राज्यसभेवर गेलंच पाहिजे आणि महाविकास आघाडी त्यांना पाठिंबा देईल. पण दुसरीकडे संजय राऊत यांच्यापेक्षाही ज्येष्ठ श्रेष्ठ असलेले उबाठा शिवसेनेचे तरुण नेते आदित्य ठाकरे यांनी ठामपणे शरद पवार नकोत याची घोषणा करून टाकलेली आहे. म्हणून या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर एक कळत नाही की नेमकं चाललंय काय. आणि अशा वेळेला आणखीन एक गोष्ट घडते की उमेदवारी अर्ज भरायच्या पूर्वसंध्येला म्हणजे 25 फेब्रुवारीला गेले 10-12 दिवस पुण्यात किंवा रुबी हॉल किंवा बारामतीत ठाण मांडून बसलेले शरद पवार हे मुंबईत येऊन थडकलेले. 5 मार्च पर्यंत म्हणजे पुढला आठवडाभर राज्यसभेच्या उमेदवारांसाठी अर्ज भरायची मुदत आहे, पुढले 7 दिवस. आणि ती मुदत सुरू होण्याच्या मुहूर्तावर शरद पवार जेव्हा मुंबईत येऊन पोहोचतात तेव्हा सगळ्या गोष्टी बोलून सांगण्याची गरज नसते. जे शरद पवार या राज्यसभा निवडणुकीत त्यांच्या नावाची अखंड सगळीकडे डंका पिटून चर्चा चालू असताना गप्प बसतात, ते अर्ज भरायच्या पहिल्या दिवसाच्या आत मुंबईमध्ये दाखल होतात. भले इस्पितळात असतील पण मुंबईत दाखल होतात. बारामती आणि मुंबई हे अंतर काही तासात तोडणं सोपं नाही. पण ब्रिज कॅन्डी आणि विधान भवन हे अंतर अल्प काळामध्ये तोडता येतं हे लक्षात घ्या. आणि अर्ज भरायच्या पहिल्या दिवशी शरद पवार मुंबईत हजर असणं याचा अर्थ त्यांना अजूनही राज्यसभा निवडणूक लढण्यात रस आहे याची पहिली चाहूल आहे. फक्त त्यांची अपेक्षा अशी आहे की महाविकास आघाडीने एकमताने ही उमेदवारीची माळ शरद पवारांच्या गळ्यात घातली पाहिजे. पण ज्यांना
आम्हीच दाखवून त्यांनी मुख्यमंत्री केलं आणि त्यामुळे ज्यांना कॅबिनेट मंत्री होता आलं, असे उद्धव ठाकरेंचे सुपुत्र आदित्य ठाकरे मात्र शरद पवारांना राज्यसभेची उमेदवारी द्यायला तयार नाहीत. एक प्रकारे ही शोकांतिका आहे. आदित्य ठाकरेंच्या आजोबाने शरद पवारांची मैत्री केली, पण राजकारणामध्ये कधीही मैत्री केली नाही. कधीही शिवसेनेने शरद पवारांच्या कुठल्याही पक्षाबरोबर हात मिळवणी करून राजकारण, निवडणुका वगैरे केलेल्या नाहीत. असं असताना त्याच बाळासाहेबांच्या सुपुत्राने मुख्यमंत्री होण्यासाठी शरद पवारांच्या तालावर नाचणं मान्य केलं आणि त्या कृपेने आदित्य ठाकरे महाराष्ट्रात कॅबिनेट मंत्री झाले. आज तेच आदित्य ठाकरे शरद पवारांना राज्यसभेची उमेदवारी नाकारत असल्याची भाषा बोलत आहे. आमचा नंबर आहे, रोलर वगैरे काय 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 सांगितलं जातं. संख्याबळाने आम्ही अमुक आहोत. जे आदित्य ठाकरे संख्याबळाने आम्ही मोठे आहोत म्हणूनच आमचा क्लेम आहे सांगतात, त्यांना एक शेमडा पत्रकार विचारत नाही की 2019 मध्ये तुमच्या दुपटीने आमदार हे भाजपकडे होते 63 आणि 105, तेव्हा संख्याबळ तुमचं मोठं होतं का? 105 पेक्षा 63 हे संख्याबळ मोठं असतं का? आज जेव्हा तुम्ही 16, 20 आणि 10 या आकड्यामध्ये 20 हा आकडा मोठा आहे म्हणता, तर मग 2019 मध्ये जगामध्ये वेगळंच काही अंकगणित व्यवहारात होतं का? तेव्हा आम्ही छोटे असलो तरी आमचा क्लेम आहे. हे 2019 साली सांगणाऱ्या पित्याचा पुत्र आज 20 हा आकडा 16 आणि 10 पेक्षा अधिक आहे असले युक्तिवाद करतो. ते निमूटपणे ऐकणाऱ्या पत्रकारांना HMB किंवा चाय बिस्कुट पत्रकार नाही तर काय म्हणायचं. पण असो, अशा कालच्या पोरांसमोर शेपटी हलवण्या इतके शरद पवार अगतिक आणि लाचार नक्कीच नाही. आणि ही गोष्ट माहिती असल्यामुळेच देवेंद्र फडणवीसांनी मस्त डाव खेळलेला आहे. शरद पवार जर महाविकास आघाडीकडून उभे राहिले तर आम्ही पुढची जागा लढवणार नाही, याचा अर्थच महाविकास आघाडीचा उमेदवार सुद्धा देवेंद्र फडणवीस ठरवायला बघतायत. आणि त्यांना खात्री आहे की जर शिवसेना आणि यांनी नकार दिला तर शरद पवार एकट्या बळावर उभे राहतील आणि ते एकट्या बळावर उभे राहिले तर त्यांना आवश्यक ती निवडून येण्यासाठी सगळी मदत करायला देवेंद्र फडणवीस एका पायावर तयार आहेत. राजकारण कसं असतं बघा मित्रांनो. आणि म्हणून 26 फेब्रुवारीला सुनेत्रा वहिनींची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड होणं आणि अर्ज भरायची सुरुवात राज्यसभेसाठी होण्याच्या पहिल्या दिवशी शरद पवारांनी दीर्घकाळानंतर बारामती आणि पुणे सोडून मुंबईत येऊन दाखल होणं, या दोन घटना अत्यंत महत्वाच्या ठरतात. त्या परस्परांशी संबंध किती आहे हे आपल्या समोर त्याचा उलगडा व्हायला 5 मार्च यावा लागेल. आता हळूहळू पुढच्या 3-4 दिवसामध्ये अर्ज भरायची सुरुवात होईल. जे जे अर्ज भरायला पुढे येतील ते भाजपचे असतील, महायुतीचे असतील, त्यांच्याकडे फार गंभीरपणे देण्याची लक्ष गरज नाही. भाजप आणि महायुती आपले 6 उमेदवार भक्कमपणे ठरवून उभे करणार. त्याची चर्चाही त्यांना करावीशी वाटत नाही, ना मीडियाला करावीशी वाटत. सगळा विषय हा 7व्या जागेसाठी आहे आणि 7व्या जागेसाठी जो काही निर्णय व्हायचा आहे तो माझ्या मते 4 किंवा 5 मार्च पर्यंत होणार नाही. आणि त्यामध्ये मग शरद पवार आहेत किंवा नाही, 7व्या जागेसाठी निवडणूक होणार की नाही, या सगळ्याचा काय तो असेल निवाडा, तो 5 मार्चला होणार आहे. अर्थात त्यावेळेला 7 पेक्षा अधिक उमेदवार असतील म्हणून निवडणूक होईल असं अजिबात नाही. माझ्या मते 7 मार्चला जेव्हा अर्ज मागे घेण्याची तारीख संपून जाईल, उमेदवारांच्या अर्जाची छाननी पूर्ण झालेली असेल आणि त्यामध्ये जर
शरद पवार हा महाविकास आघाडीचा उमेदवार नसेल आणि कदाचित शरद पवार उमेदवारच नसतील तर महायुती 7वी जागा लढवणार आहे आणि आपल्या 10 आमदारांच्या बळावर शरद पवारांनी जुगार खेळायचा ठरवला तर मग महायुती 7वा उमेदवार देणार नाही, म्हणजेच शरद पवारांच्या पाठीशी महायुती आपली सगळी ताकद लावून उभं राहील आणि शरद पवारांना निवडून आणण्याचा प्रयत्न करील, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. आणि या दोनही घटना मध्ये सुनेत्रा वहिनींनी राष्ट्रीय पक्षाचं नेतृत्व आपल्याकडे घेऊन विलिनीकरणाला कायमचा तडा दिलेला आहे आणि झालंच विलिनीकरण तर ते त्यांच्या नेतृत्वाखाली सासरी बुवांना यावं लागेल यासाठी दिलेला सिग्नल आहे. आणि या सगळ्याचा बोलविता धनी का कोण आहे हे गुलदस्त्यात आहे. परत कधीतरी राज्यसभा निकाल लागले कधी 7ला किंवा 16ला की त्याच्यानंतर बोलू. आत्ता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.